परमपूज्य परमात्मा डॉक्टर टिंकीच्या वतीनं बाबाच्या आदेशाप्रमाणे पंधरवाडी चर्चा बैठक ठाकरेजी यायच्या इथं सुरू आहे. ह्या बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्याला माझा प्रणाम. तसेच महान त्यागी बाबा जुमदेजी उपस्थित आहेत, त्याला माझा प्रणाम. तसेच आजच्या मातोश्री उपस्थित आहे, यायला माझा प्रणाम. आजच्या बैठकीचे अध्यक्ष कार्यकर्ता सेवक सेविका बाळगोपाळ यायला माझा नमस्कार. हे आता सर्वच सांगतो आपण की दारूसाठी मार्गात येतो आणि दारूवाल्याची परिस्थिती का राहते. पण जेव्हा आपण मार्गात येतो तेव्हा आपण कोणाच्या थ्रू मार्गात येतो आणि आपली परिस्थिती पाहून आपण मार्गात जातो. आपल्याला कार्यकर्ता बोलवत नाही आणि बाबा पण म्हणत नाही की माझा मार्ग घे, पण आपले दुःख पाहून आपण त्या मार्गात जातो आणि मग मार्गात गेल्यावर चांगले झाल्यावर आपली बुद्धी विचलित करतो आणि दुःखाचे पात्र होतो. पण असा कोणताच मार्ग नाही आहे. बाबानं जे आपल्याला मार्ग दिला आहे आणि बाबानं जे भक्ती केली आहे, हनुमानजीले प्राप्त केला आहे, असं कोणतंच नाही आहे. तुम्ही 3 एप्रिलले पाहिल्या किती नागपूरमध्ये पूर्ण जागा जाम राहते आणि सर्व अनेक वाले म्हणते कि कोई सा भी ऐसे कार्यक्रम में इतना खाना नहीं मिलता कि जो ये तुम्हारे बाबा के जुमदेव बाबा के यहाँ जगह जगह पे खाना मिलता है, उस दिन तो किसी को खाना बनाने की कोई जरूरत नहीं रहती. किती बाबाचे किती गुण गावते. आज जुमदेव बाबा राहिलेच नसते तर आपण एवढे दुःखी लोक सुखी झालो नसतो आणि 3 एप्रिल सारखा आपल्याला सोहळा पाहायला मिळाला नसता. कारण मी सांगते एका तुमच्यामध्ये ऐकलं मी हा मार्गदर्शन. कारण की जेव्हा हवन राहते खेड्यावर, तर तुमच्या बाजूला कोणतं तरी गाव आहे, खेड्यामध्ये हवन होता त्याच्या इथं, पण त्या बाईनं पूर्ण कणिक पोळ्या भिजवूनच करून घेतलं, स्वयंपाक करत होती. तिच्या इथं बाबाच्या दिव्याला कणिक नव्हती. ते आता वेळेवर कुठं जाईल, तर तिनं बाजूवालीच्या घरून वाटीभर कणिक घेतलं आणि का म्हटलं आपल्याला घेता तर येत नाही, पण आता घेतलं तिनं. पण ते तिनं का शब्द दिला की जेव्हा मी दळून आणीन तेव्हा बाई तुमची कणिक उद्या वापस करून दे. शब्दावर भगवान राहते. आपण शब्द देतो पण कधी कधी शब्दाकडे लक्ष देत नाही. त्या बाईनं दिव्यासाठी कणिक आणलं, ते कणिक दिवा झाला, हवन झाले आणि दळून आणलं. जेव्हा दळून आणलं तेव्हा ते बाई म्हणते मी वाटीवर कणिक नेऊन देतो म्हणते द्यायच्या इच्छी. तिच्या घरवाला का म्हणते सेवक आपला बाबाचा सेवक का म्हणते जाऊ दे म्हणते, एवढी कणिक का देते म्हणते, नको देऊ म्हणते. आज तिने ठेवून दिलं. तिनं कणिक नाही दिलं त्याचा विचार का झाला, कारण की तिनं हवनासाठी आणलं होतं. अशी आणखी तर काही गोष्ट नाही, पण शब्दही दिला होता हवनाच्या वेळेस की मी वापस करीन. एकच मुलगा होता तिच्या, त्याची अशी तब्येत खराब झाली आणि तब्येत खराब झाली तरी तब्येत खराबीमुळे बी पत्नीनं म्हणलं की पोरगा भरती आहे आयशी मध्ये, तुम्ही हे कणिक नाही दिला याच्यानं तरी असं तो कणिक नाही न म्हणे, तसं नाही असं म्हणे, काही झाला असं म्हणे. तेच गोष्टी आणतेच म्हणे मला भावना असे म्हणतात. काय सेवक घरी जर पत्नी सांगते चांगल्या गोष्टी, शौकीन सांगते तर ते म्हणतात की नाही नाही ना असं नाही होत, तसा होते. म्हणजे आपण विचलित बुद्धी होते आपली, तर आपण ते करू नाही शकत. त्यानं 2-3 वेळेस त्या बाईले शेवकीनले म्हणले की नाही राहू दे ना म्हणे, का तू त्या गोष्टी लावते म्हणे. आता बाईची जात होती बिचारी, ते चूप राहिली. पण मुलगा खूप जास्त झाला आणि त्याचे वडील त्याच्या जवळ आले. त्या मुलानं आपल्या पप्पाचा हात धरून घेतला. 6 वर्षाचा होता तो मुलगा. हात धरून घेतला आणि पप्पा आता मी काही वाचणार नाही, मला चांगला वाटत नाही, पण तुम्ही ना जिच्या घरची ते वस्तू आणल्या कणिक आणल्या ते वापस करून द्याल, एवढा बोलला आणि तो त्याचा जीव गेला. एवढ्या कणकीसाठी त्या मुलाचा जीव गेला. म्हणजे बाबा आपल्याला एवढे गलत्या करतो, माफ करते, पण आपण काही काही शब्दामध्ये गुंतून जातो आणि ह्या
गुप्त आणि शब्द दिल्यावर आपण दुःखी होतो. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण देतो, शब्द देतो त्या शब्दाकडे लक्ष द्या, बोला. आणि आपले मुलं बाळ राहिले, कोणी राहिले, त्याले शब्द वाईट शब्दात बोला नको, कारण की त्या शब्दावर बहुत बडा परिणाम पडते. कारण जसे आपण शब्द बोलतो तसाच होते. आपण कधी कधी म्हणतो हा मुलगा ऐकत नाही, असा होईल तसा होईल, पण असे बोला नको. कारण की शेवकी नाही, हे शेवकी बाबाची आपण जेव्हा सेवा केलो हे कोणतेच याच्यापेक्षा कमी नाही आहे. सेवकराव की सेवकीनराव हे शब्द आपल्या घरी असे गलत शब्द बोला नको. जे आहे ते प्रेमानं सांगा, नाही तर चुप राहून जा, पण असे वाईट विचारानं बोला नको. तसेच त्या जेव्हा त्या मुलगा मेला, त्या एकच मुलगा होता, त्याला किती वाईट वाटला असं. अशी हे बाबाची कृपा आहे. धन्य ते भगवान. आपली आपण म्हणतो की दारू पिऊन आला त्याला आपण एक गिलास पाणी दिलं तर का होते? काही तर होत नाही ना, देऊन द्या. नाही, याच्यात बहुत मोठा दुःख येते. हा दुःख येते. मी ना आपल्या वडिलांना नाही दिलं जेवण, नाही दिलं मी चिखलीत राहत होती. माझ्या आतो बहिणीचा घरवाला एवढा बेवडा होता, तो म्हणे हे आम्हाला येऊ नाही देत, म्हणे काहून नाही येऊ नाही देत. आज हिच्या वडिलाला म्हणे मी भूक पाचतो म्हणे, आले कशी नाही देत वडिलाला जेवण तर पाहतो म्हणे. पहा, तो होता बहुत दूर होते. माझे वडील दादासोबत आले तर पुष्कळ दूर होते आणि माझ्या छातीमध्ये दणकन ते वास आली पूर्ण असे शरीरामध्ये की मला दारूची वास येऊन राहिली. मी समजून गेलो की या बेवड्यासोबत गेले असतील ना माझ्या वडिलांना पेला. मी सांगितलं होतं अगोदर की तुम्ही पेऊन, बाबूजी मी मटण बनवतो पण तुम्ही पेऊन नको यान. ते आलेत, मी दरवाजा लावून दिलो. तुम्ही ज्याच्यासोबत पेऊन आल्या त्याच्या घरी जा म्हणलं जेवण करायला. माझ्या घरी चावकेजी म्हणते अशी काऊन करते, म्हणते तू, तुझे वडील होय ना, तुम्ही प्यान तर तुम्हाला हकलीन म्हणलो. मी हा शब्द दिला होता, तुम्ही प्यान तर तुम्हाला हकलीन. मी बाबाला सोडणार नाही म्हणलो. मी दुःख पाहून ह्या मार्गात आलो, रिश्तेदारी पाहून नाही आलो. मी आज बी रिश्तेदाराकडे ओळख नाही, मी आपल्या भगवंताकडे ओळखतो. माझ्या भगवंतात माझं मन आहे आणि बाबांना माझे जेवढे कार्य होते ते सिद्ध केले. मी जे जे म्हटलं, मला इच्छा होती माझी दुकान पाहिजे, किराण्याची माझे स्वतःचे दुकानं पाहिजे. सर्व ज्या दिवशी माझ्या घरी किस्त भरावले कमी राहते पैसे ना, मी थोडीशी विचारात भगवंताचा ध्यान करत राहिलो तो पटापट तेवढे पैसे येऊन जाते माझ्याजवळ. एवढी भगवंताची कृपा आहे. म्हणून मी भगवंतावर विश्वास करतो. मी विश्वास करीन तरच भगवंत मला साथ देईन. मी कुठं अंधारात जाईन तरी बाबा माझ्या सोबत आहे. आणि मी आपला मन विचलित करत नाही आणि कोणाकडे लक्ष देत नाही. कोण का करते याच्याकडे विचार करत नाही, पण मी भगवंताकडे लक्ष करून माझे मोठे मोठे काम झाले. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. मरे आजी भगवत नाम पर, मरे आजी भगवत नाम पर, मरे आजी भगवत नाम पर.